छत्रपती संभाजी महाराज आणि गुढीपाडवा यामध्ये नक्की काय सत्य आहे ते पाहूया। गुढीपाडवा हा मराठी आणि कोकणी लोकांचा नववर्षाचा पहिला दिवस आहे। हा सण चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी येतो। या दिवशी लोक आपल्या घराच्या दारात एक गुढी उभारतात। गुढी एका बांबूच्या काठीला रेशीम वस्त्र, कडुनिंबाची पाने, फुलांची माळ आणि साखरेची गाठ बांधून तयार केली जाते। त्यावर तांब्याचे किंवा पितळाचे भांडे उलटे करून ठेवले जाते। गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते। या दिवशी लोक नवीन वस्त्रे परिधान करतात व गोडधोड पदार्थ बनवतात आणि एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देतात। गुढीपाडव्याच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाला आदराने स्मरण केले जाते आणि काही लोकांचे असे मत आहे की गुढीवर ठेवलेले उलटे भांडे हे छत्रपती संभाजी महाराजांच्या कापलेल्या मस्तकाचे प्रतीक आहे, कारण गुढीपाडव्याच्या आसपास त्यांची हत्या झाली होती। परंतु ऐतिहासिक दृष्ट्या पाहिल्यास गुढीपाडव्याचा सण हा छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्माच्या आणि मृत्यूनंतरही अनेक वर्षापासून साजरा केला जातो। त्यामुळे गुढी आणि त्यांच्या मृत्यूचा थेट संबंध जोडणे योग्य नाही। गुढीपाडवा हा नवीन वर्षाचा आणि वसंत ऋतूच्या आगमनाचा आनंदोत्सव आहे। या दोन्ही गोष्टींचे महाराष्ट्राच्या इतिहासात आणि सांस्कृतिक महत्त्वपूर्ण स्थान आहे व छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य आणि बलिदान नेहमीच प्रेरणा देत राहील। तर गुढीपाडवा नवीन आशा उत्साहाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो।